नमस्कार. चांगले गुण मिळवायचे आहेत, पण कधी-कधी असं होतं की ऐनवेळी गोष्टी आठवत नाहीत, स्मरणशक्ती हवी तशी साथ देत नाही. आज आपण याच समस्येच्या मुळाशी जाणार आहोत आणि हे पाहणार आहोत की आपली आठवण्याची क्षमता, आपली स्मरणशक्ती नैसर्गिकरित्या कशी वाढवता येईल. चला तर मग सुरुवात करूया. असं अनेकदा वाटतं नाही का की आपण खूप मेहनत करतोय, पण गाडी काही जागची हलतच नाहीये. कितीही प्रयत्न केले तरी आपण जिथे आहोत तिथेच आहोत. ही एक खूपच सामान्य भावना आहे आणि असं वाटणं अगदी स्वाभाविक आहे. मग ते शाळेतले विषय असोत, ऑफिसमधलं काम असो किंवा अगदी आपली नाती. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपण अशा ठिकाणी येऊन थांबतो जिथून पुढचा रस्ताच दिसत नाही. सगळं काही थांबल्यासारखं वाटतं. पण ही जी अडकल्याची भावना आहे ती नक्की येते तरी कुठून? चला जरा खोलात जाऊन समजून घेऊया. कधीकधी सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न हेच सगळ्यात सोपे असतात. स्वतःला एकदा प्रामाणिकपणे विचारायला हवं की आपण आज कुठे उभे आहोत आणि जे काही करत आहोत ते योग्य दिशेने, योग्य पद्धतीने करत आहोत का? या प्रश्नांची उत्तरच आपल्याला पुढचं पाऊल कुठे टाकायचे हे ठरवायला मदत करतात. जेव्हा आपण अशा परिस्थितीत असतो तेव्हा आपल्यासमोर खरं तर दोनच रस्ते असतात. एक तर परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारून तिथेच थांबणं, किंवा मग नवीन काहीतरी शिकून स्वतःला अधिक सक्षम करून आत्मविश्वासाने पुढे जाणं. मागे राहायचं की पुढे जायचं हा निर्णय पूर्णपणे आपल्याच हातात असतो. आता आपण समस्येच्या फक्त वरवरच्या लक्षणांवर नाही तर थेट त्याच्या मुळाशी जाऊया. जे डोळ्यांना दिसतंय त्यामागचं खरं कारण काय आहे ते शोधूया. हे अगदी एखाद्या मोठ्या झाडासारखं आहे नाही का? आपल्याला फक्त पानं, फुलं आणि फांद्या दिसतात, पण त्या झाडाचं खरं पोषण तर जमिनीखालील मुळांमधून होत असतं. त्याचप्रमाणे अभ्यासात येणाऱ्या अडचणी किंवा कमी आत्मविश्वास ही सगळी फक्त वरवरची लक्षणं आहेत. आपल्याला त्यामागच्या मूळ कारणांपर्यंत पोहोचावं लागेल. 80% हा आकडा खूप मोठा आहे, पण हा आकडा नक्की काय सांगतोय? थांबा, याचं उत्तर पुढच्या स्लाइडमध्ये आहे आणि ते ऐकून कदाचित तुम्हालाही आश्चर्य वाटेल. वाटलं ना आश्चर्य? बघा, आपल्याला नेहमी वाटतं की एकतर आपल्यातच काहीतरी कमी आहे किंवा मग शिकवण्याची पद्धत बरोबर नाहीये. पण अभ्यास सांगतो की 80% वेळा, म्हणजे बहुतांश वेळा, मूळ कारण हे नसतंच. खरं कारण दडलेलं असतं आपल्या मेंदूच्या आतल्या कार्यप्रणालीमध्ये, म्हणजे माहिती समजून घेण्याच्या आणि वापरण्याच्या क्षमतेमध्ये. यालाच कॉग्निटिव्ह स्किल्स असं म्हणतात. जसं प्रत्येक कॉम्प्युटर किंवा मोबाईलमध्ये एक ऑपरेटिंग सिस्टीम असते जी सगळं काही चालवते, तशीच आपल्या मेंदूची ही एक स्वतःची कार्यप्रणाली असते. चला, आपल्या मेंदूची ही ऑपरेटिंग सिस्टीम नक्की कशी काम करते ते समजून घेऊया. आपल्या मेंदूची कल्पना एका कारखान्यासारखी करा. बाहेरून माहिती कच्च्या मालासारखी आत येते, मग त्यावर आतमध्ये प्रक्रिया होते आणि मग एक नवीन विचार किंवा कृती तयार होते. ही जी आत होणारी प्रक्रिया आहे ना, ती सगळ्यात महत्वाची आहे. या प्रक्रियेतला एक महत्वाचा भाग म्हणजे वर्किंग मेमरी. म्हणजे काय? तर समजा कोणी आपल्याला फोन नंबर सांगितला तर तो नंबर डायल करेपर्यंत आपण तो जिथे लक्षात ठेवतो ना, ती म्हणजे आपली वर्किंग मेमरी. एक प्रकारे ही आपल्या मेंदूची रॅम आहे. आणि दुसरा तितकाच महत्वाचा भाग म्हणजे प्रोसेसिंग स्पीड. ही आपल्या मेंदूच्या प्रोसेसरची गती आहे. ही जितकी जास्त असेल तितक्या लवकर आपण नवीन गोष्टी शिकतो, समजून घेतो आणि त्यावर आपली प्रतिक्रिया देतो. म्हणूनच ही जी कौशल्य आहेत म्हणजे वर्किंग मेमरी, प्रोसेसिंग स्पीड, हाच आपल्या यशाचा खरा पाया आहे. आणि पाया जितका मजबूत असेल तितकीच उंच आणि भक्कम इमारत आपण आपल्या भविष्याची बांधू शकतो. मग ते शिक्षण असो किंवा आयुष्य. आणि यातली सगळ्यात चांगली गोष्ट माहिती आहे का? आपण या प्रत्येक कौशल्याला मोजू शकतो. अगदी गाडीच्या डॅशबोर्डप्रमाणे आपण आपल्या मेंदूचं एक कॉग्नेटिव्ह प्रोफाईल तयार करू शकतो. या प्रोफाईलमुळे आपल्याला स्पष्टपणे कळतं की आपली ताकद काय आहे आणि कुठे आपल्याला सुधारणा करायला हवी. आणि एकदा का आपल्याला आपला स्वतःचा मॅप मिळाला की मग योग्य दिशेने सुधारणेचा प्रवास सुरू करणं खूप सोपं होऊन जातं. हे फक्त थिअरी नाहीये, याचा थेट परिणाम आपल्या अभ्यासावर होतो. उदाहरणार्थ, जर वर्किंग मेमरी चांगली असेल तर गणित सोडवणं किंवा मोठे प्रश्न लक्षात ठेवणं सोपं जातं. आणि जर ऐकून समजून घेण्याची क्षमता म्हणजे ऑडिटरी परसेप्शन चांगलं असेल तर कोणतीही भाषा लवकर शिकता येते. आणि हा आहे त्याचा प्रत्यक्ष पुरावा. इथे आपण पाहू शकतो की योग्य प्रशिक्षणाने किती अविश्वसनीय फरक पडू शकतो. डावीकडे आहे प्रशिक्षणापूर्वीचं प्रोफाईल आणि उजवीकडे आहे नंतरचं. तर्कशक्ती आणि स्मरणशक्तीमध्ये झालेला बदल आपल्याला स्पष्टपणे दिसतोय. हे फक्त आकडे नाहीत, हा एका व्यक्तीच्या आत्मविश्वासाचा, तिच्या क्षमतेचा आणि तिच्या वाढीचा एक दृश्यमान प्रवास आहे, जो हेच सिद्ध करतो की योग्य दिशेने केलेले प्रयत्न कधीच वाया जात नाहीत. तर मग आता पुढचा मार्ग काय? या सगळ्या माहितीचा वापर कसा करायचा? तर आपलं कॉग्निटिव्ह प्रोफाईल समजून घेणं इतकं महत्वाचं का आहे?
कारण यामुळे आपल्याला फक्त कोणत्या विषयात आपण चांगले आहोत हेच कळत नाही, तर भविष्यात कोणतं करिअरचा मार्ग निवडावा यासाठीही एक स्पष्ट दिशा मिळते. आपली निर्णय क्षमता सुधारते आणि आपण प्रत्येक आव्हानाला अधिक आत्मविश्वासाने सामोरे जातो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, कोणत्याही प्रकारची वाढ किंवा विकास तेव्हाच सुरू होतो जेव्हा आपल्याला आपल्या सद्यस्थितीबद्दल स्पष्टता मिळते. ही स्पष्टताच विकासाचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं पाऊल आहे. जर या विकासाच्या प्रवासात पुढे जायचं असेल तर वेलनेस फॉर लाईफ अकॅडमी नक्कीच मदत करू शकते. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या तपशिलांवर संपर्क साधू शकता. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.